फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात। लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी। त्यामध्ये डेली यूज सेंटेन्सेस मराठीतून इंग्लिशमध्ये कसे बनवलेले आहेत ते तुम्ही बघा, ऐका आणि त्याची प्रॅक्टिस करा। तर चला मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। माझा दिवस अलार्म घड्याळाने सुरू होतो। My day start with the alarm clock. My day start with the alarm clock. सकाळी 6 वाजता बेल वाजते. It rings at 6 a.m. It rings at 6 a.m. मी अंथरुणातून उठते. I get out of bed. I get out of bed. आणि बाथरूमला जाते. And go to the bathroom. And go to the बाथरूम। मी दात घासते आणि चेहरा धुते। आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस। आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस। फेस म्हणजे चेहरा आणि रिंग म्हणजे वाजणे। मग मी स्वयंपाकघरात जाते। देन आय गो टू द किचन। देन आय गो टू द किचन। किचन म्हणजे स्वयंपाकघर, गो म्हणजे जाणे, देन म्हणजे मग। मी नाश्ता करते। आय मेक ब्रेकफास्ट। आय मेक ब्रेकफास्ट। ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करणे। मी सहसा तृणधान्य खाते। तृणधान्य म्हणजे गहू, ओट्स, मका इत्यादी आणि संत्र्याचा रस पिते। आय युजली ईट सिरियल अँड ड्रिंक ऑरेंज ज्यूस। आय युजली ईट सिरियल अँड ड्रिंक ऑरेंज ज्यूस। सिरियल म्हणजे तृणधान्ये। न्याहारी झाल्यावर मी कामासाठी कपडे घालते। आफ्टर ब्रेकफास्ट आय गेट ड्रेस फॉर वर्क। आफ्टर ब्रेकफास्ट आय गेट ड्रेस फॉर वर्क। मी कामासाठी कपडे घालते म्हणजे मी कामावर जाण्यासाठी कपडे घालते असा त्याचा अर्थ होतो। मी सकाळी 7:30 वाजता माझे घर सोडते। आय लीव माय हाऊस ॲट 7:30 a.m. आय लीव माय हाऊस ॲट 7:30 a.m. मी कामासाठी गाडी चालवते। मी कामासाठी गाडी चालवते म्हणजे मी कामावर जाण्यासाठी गाडी नेते असा त्याचा अर्थ होतो। आय ड्राईव्ह टू वर्क। आय ड्राईव्ह टू वर्क। माझे काम सकाळी 8:30 वाजता सुरू होते। माय वर्क स्टार्ट ॲट 8:30 a.m. माय वर्क स्टार्ट ॲट 8:30 a.m. मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करते। आय वर्क अंटिल 5 p.m. आय वर्क अंटिल 5 p.m. अंटिल 5 p.m. म्हणजे 5 वाजेपर्यंत। वर्क म्हणजे काम करणे। स्टार्ट म्हणजे सुरू होणे। ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे। काम संपल्यावर मी घरी जाते। आफ्टर वर्क आय गो होम। आफ्टर वर्क आय गो होम। मी रात्रीचे जेवण बनवते। आय मेक डिनर। आय मेक डिनर। डिनर म्हणजे रात्रीचे जेवण। मला पास्ता किंवा भात भाज्यांसोबत शिजवायला आवडते। आय लाईक टू कुक पास्ता और राईस विथ व्हेजिटेबल्स। आय लाईक टू कुक पास्ता और राईस विथ व्हेजिटेबल्स। व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, राईस म्हणजे भात, कुक म्हणजे शिजवणे। रात्रीच्या जेवणानंतर मी आराम करते। आफ्टर डिनर आय रिलॅक्स। आफ्टर डिनर आय रिलॅक्स। मी टीव्ही पाहते किंवा पुस्तक वाचते। आय वॉच टीव्ही और रीड अ बुक। आय वॉच टीव्ही और रीड अ बुक। वॉच म्हणजे पाहणे, रीड म्हणजे वाचणे, बुक म्हणजे पुस्तक। मी रात्री 10 वाजता झोपायला जाते। आय गो टू बेड ॲट 10 p.m. आय गो टू बेड ॲट 10 p.m. मी काही मिनिटे एक पुस्तक वाचते। आय रीड अ बुक फॉर फ्यू मिनिट्स. आय रीड अ बुक
फॉर फ्यू मिनिट्स. फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटे. मग मी लाईट बंद करून झोपायला जाते. देन आय टर्न ऑफ द लाईट अँड गो टू स्लीप. देन आय टर्न ऑफ द लाईट अँड गो टू स्लीप. टर्न ऑफ म्हणजे बंद करणे. गो टू स्लीप म्हणजे झोपायला जाणे. ह्या कथेतून रोज वापरली जाणारी वाक्य कशी बनवायची हे तुम्ही शिकलात. आपण आपल्या रोजच्या जीवनात ही वाक्य नेहमीच वापरतो, परंतु ती इंग्रजीत कशी बनवायची हे माहीत नसते, तर ते तुम्ही ह्या कथेतून शिकलात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच माझ्या नवीन येणारी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.